नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। तासगाव तालुक्यातील अवकाळी नोंदीकडे लक्ष वेधत संजय काका आक्रमक, कृषी मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। नांद्रेत जलसमाधी आंदोलनाची तीव्रता वाढली, आंदोलकांची तब्येत खालावली। सांगलीत बंद घरात आढळला 55 वर्षीय पुरुषाचा मृतदेह। इंधन दरवाढीने सांगलीकरांच्या खिशावर ताण, महागाईचा भडका वाढण्याची भीती। सांगलीतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी सर्वपक्षीय तीव्र निदर्शनं। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। तासगाव तालुक्यातील विसापूर, येळावी आणि मंडल परिसरात 22 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाही खासगी हवामान केंद्राच्या पावसाच्या नोंदी संशयास्पद असल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय। कृषी विभागाच्या सकाळ आणि सायंकाळच्या अहवालात पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत असल्यानं शेतकऱ्यांच्या पंचनामे आणि विमा भरपाई प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते। या प्रकरणाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आली असून त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती संजय काका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। नांद्रे इथं रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात बाधित शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या जलसमाधी आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे। आंदोलन सुरू असल्यामुळे उन्हाच्या वाढत्या तापमानाचा परिणाम आंदोलकांच्या प्रकृतीवर होत असून अनेक शेतकऱ्यांची तब्येत बिघडू लागली आहे। विशेषतः वृद्ध शेतकऱ्यांना उष्म्याचा अधिक त्रास जाणवत असल्यानं प्रशासनात चिंता व्यक्त होत आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळी डॉक्टरांच्या पथकाला पाठवण्यात आलं असून आंदोलकांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नांद्रे गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिकांकडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीत बंद घरामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे। मयत व्यक्तीचं वय 55 वर्ष असून ते सांगलीवाडी परिसरातील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार ते गेल्या 3 दिवसांपासून घरात एकटे राहत होते। त्यांच्या कुटुंबियांचा कार्यक्रमासाठी बाहेरगावी मुक्काम होता। दरम्यान त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्यानं संशय निर्माण झाला। रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास परिसरात दुर्गंधी येऊ लागल्यानं स्थानिक नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं। पथकानं मृतदेह बाहेर काढून पॅकिंग केलाय। त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस करतायत। देशभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी दरात वाढ झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेती, वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर थेट परिणाम होतोय। दरवाढीमुळे दररोज लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडत असल्याचं चित्र आहे। शेती क्षेत्रात ट्रॅक्टर आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यानं उत्पादन खर्चावर ताण आलाय। ऊस, द्राक्ष आणि भाजीपाला वाहतूकही महाग झाली असून बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यक्त होते। जिल्ह्यातील माल वाहतूक आणि रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला असून भाडेवाढीची शक्यता आहे। दरम्यान पेट्रोल पंप चालकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। तेल कंपन्यांच्या नव्या अटी आणि पुरवठ्यातील मर्यादांमुळे विक्रीवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे आगामी काळात महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सांगलीतील पुष्पराज चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। या जागेचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरण करून लवकरात लवकर नियमितीकरण करावं अशी मागणी मातंग समाज आणि विविध पक्षांच्या वतीनं आज करण्यात आली आहे। आज या मागणीसाठी स्मारक परिसरात तीव्र निदर्शनं करण्यात आली। स्मारकासाठी 4-4 वर्षे आंदोलन करावे लागत असेल तर लोक आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिलाय। सरकारनं विनाआड स्वतःच्या जबाबदारीवर महामानवांची स्मारकं उभारावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले।
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.